तीन मित्रांकडून विवाहितेवर बलात्कार, महिलेनं संपवलं आयुष्य, मोबाईलमधून समोर आला खरा प्रकार। सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 3 जणांनी बलात्कार केल्यानंतर एका महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे। मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात ही घटना घडली। एका विवाहित महिलेवर 3 मित्रांनी बलात्कार करून याची वाच्यता कुठे केल्यास तिच्या 2 मुलांना ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती। यानंतर महिलेने गावातील तलावात उडी मारून आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली असून सूरज नकाते वय 29, तौसिफ मुजावर वय 24 आणि शुभम नकाते वय 24 अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेचा पती पुण्यात वास्तव्यास आहे। पीडिताही पुण्यातच राहते। हे कुटुंब 28 जुलै 2024 रोजी मंगळवेढ्यातील त्यांच्या मूळ गावी आले होते। 3 आरोपींपैकी एक जण हा कुटुंबाचा नातेवाईक असल्याने तो नेहमी त्यांच्या घरी पुण्याला जात होता। पीडितेचा पती घरी नसतानाही तो जात होता। हा तरुण नात्यातील असल्याने पतीला त्याच्यावर संशय आला नाही। अन्य 2 जण त्याचे मित्र आहेत। पीडित महिला 21 ऑगस्ट रोजी सकाळी आईला भेटायला जाते म्हणून घरातून निघून गेली होती। मात्र दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गावातील एका व्यक्तीने तिचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचे पतीला सांगितले। आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने आपली चप्पल व मोबाईल तलावाच्या काठावर ठेवला होता। या मोबाईलमधील कॉल हिस्ट्री तपासल्यानंतर समोर प्रकार आला। महिलेस तलावातून बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले। मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून ती मृत झाल्याचे सांगितले। अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दबाव, महिलेच्या मोबाईलची हिस्ट्री तपासल्यानंतर आरोपी तिला अनैतिक संबंध ठेवण्यासाठी त्रास देत असल्याचे समोर आले। 3 जण तिला ब्लॅकमेल करत होते। त्यांच्या त्रासाला कंटाळून तिने तलावात उडी मारून आत्महत्या केली असल्याचे तिच्या पतीने फिर्यादीत म्हटले आहे। दरम्यान 3ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने सूरज नकाते याला 3 दिवस, तौसिफ मुजावर याला 2 दिवस तर शुभम नकाते याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे।